नमस्कार, मी प्रिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरंच खूप आनंद होईल. खरं सांगायचं झालं तर मी बबड्याला उन्हात असल्या घेऊन रानात जायचे. काहीतरी आशा होती की बाजरी आता खुरपते, पण मला आता ह्या बाजरी माझी फक्त पावसाच्या जीवावर आहे. पाऊस पडतो की नाही हे पण माहीत नव्हतं. मी पण खूप कष्ट करत होते. उन्हात जाऊन अशी बाजरी खुरपत बसत होते. एक वेळ तर ऊन एवढं पडलेलं की मी त्या उन्हात इतकी घामेजून गेलती की पाणीसुद्धा मिळालं नाही मला. तशीच मी खुरपत बसले होते. ही बाजरी आत्ता एवढी आहे की पाऊस येईल, मला वर्षभर तरी पीक भेटेल खाण्यासाठी. पावसाच्याच आशेवर बसले होते. गवत काढून काढून थकले होते. रोज वाटायचं आज पाऊस येईल, मग येईल. असं ऊन तर इतकं आज एवढं कडक पडलेलं की मला वाटतच नव्हतं की आता ही आमची बाजरी जळूनच जाते की काय, असं वाटत होतं. पण खरंच म्हणतात ना, कष्टाला यश येतं. तसंच काहीतरी असं झालं बघा. मी काल उन्हातून एवढे दमून आले. इतका मोठा पाऊस आला की खरं आज इतका आनंद होतो की तुम्हाला उद्या दृश्य बाजरीचे दाखवतेच. पण हे पहा, पाऊस बघून मला खूप आनंद झाला. असंच कोणाचं तरी पीक बाजरी किंवा ज्वारी कुणाच्या असा. खरंच निसर्गाचं आपण काहीही सांगू शकत नाही. केव्हा पाऊस पडेल केव्हा नाही हे त्याच्याच हातात असतं. पण आपण कष्ट करत राहायचं हे तर नक्कीच असतं. आपण कष्ट केलेलं फळ हे नक्की मिळतंच. हा मला खरंच खूप आनंद झाला की माझी बाजरी आता खरंच इतकी छान येईल की नंतर ना पीक किती घ्यायचं ते समजणारच नाही. आता सध्या तरी बाजरी कोणाकोणाची पावसाच्या जीवावर आहे ते सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. बाय.